कैलासवासी श्रीमती फोशीबाई बुट्या भोईर यांच्या 51व्या पुण्यस्मरणानिमित्त ठाकुर्ली एकनाथ भोईर यांच्या घरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. हरिभक्त पारायण शरद महाराज पाटील यांच्या सुश्राव्य प्रवचनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. भोईर परिवारातर्फे कैलासवासी श्रीमती फोशीबाई बुट्या भोईर यांच्या 51व्या पुण्यस्मरणानिमित्त अनेक नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रवचनानंतर भोईर परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. मोठी आई श्रीमती फोशीबाई बुट्या भोईर यांचे शिक्षण 7वी फायनल त्या काळी होते. त्यांचा व्यवसाय मुंबई इथे दूध विक्रीचा होता. त्यांच्याकडे 35 म्हशी होत्या. एकनाथ भोईर यांचे आईवडील सन 1955 पर्यंत मुंबईला जाऊन दूध विक्री करत. आई शुद्ध शाकाहारी होती. वाणी पण हा पूर्वीपासून त्यांचा होता व तो आज पण पुढची पिढी जपत आहे. काही काळ कठीण गेला. एकनाथ भोईर व त्यांच्या पत्नी प्रेमा भोईर यांनी त्यांना मोलाची साथ दिली व आज एकनाथ भोईर यांचा मुलगा डिफेन्समध्ये कॅग ऑडिट ऑफिसर आहे, तर दुसरा मुलगा पॅरिस येथे आहे. मुलगी नांदिवली गांधीनगर येथे आहे. बाकी सर्व परिवार भोईर परिवार हा चोये गावात राहत आहे. आईचे त्या काही शिक्षण होते, त्यामुळे भोईर परिवाराची 1 इंच जमीनसुद्धा आजूबाजूला गेली नाही. कागदोपत्रीसुद्धा आईने आमच्यासाठी राखून सुरक्षित ठेवली. ब्रिटिश काळात सुद्धा आईवडिलांनी जमिनी विकत घेऊन आमच्यासाठी जपून ठेवल्या. म्हणून आज आम्ही या शहरात व पुणे शहरात ओळखले जातो ते फक्त आईबाबांमुळे, असे यावेळी भोईर परिवारांनी सांगितले. भोईर परिवारातर्फे यावेळी आईची आठवण म्हणून उपस्थितांना भेटवस्तू दिली. समाजात प्रवचनकार, कीर्तनकार फार कमी आहेत आणि त्याच्यात एक आपले 1% सुद्धा नाही आहे. त्याच्यातले हे आहेत शरद महाराज आमचे निर्जय, ज्यांना शुल्क सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. गाण्याची सेवा करा, विशेष सेवा करा. आज फोशीबाई भोईर यांची 51वी पुण्यतिथी म्हणजे आमच्या आईची साजरी झाली आणि प्रवचन शरद महाराज निर्जय काही विनाशुल्क त्यांच्या गोड वाणीतून सेवा केली, त्याबद्दल धन्यवाद. असेच कार्य आमच्या हातून घडावं. आमची आई 7वी फायनल ब्रिटिश काळात शिकलेली होती आणि तिच्या प्रेरणेतून आम्ही आज जे काय आहे ते त्याही जे सांभाळून ठेवलं ते आता आम्हाला तिचे आशीर्वाद आहेत आणि मिळावे अजून, म्हणून आम्ही अशी 51वी पुण्यतिथी केली. धन्यवाद. त्यांची 51वी पुण्यतिथी आयोजित करण्यात आलेली आहे. माझ्या सासऱ्यांनी दरवर्षी नेहमी करतात त्याप्रमाणे त्यांनी यावर्षी पण केली आणि आता आम्ही पुढे चालवत आलो. त्यानिमित्त प्रवचन ठेवण्यात आलेले होते आणि त्याचं नाव मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशांनी घेतलं. आईंच्या बच्या 51व्या पुण्यस्मरण दिवसानिमित्तानं मला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. रामकृष्ण हरी ह्या नाममंत्राचा आपण जप करू. झालेली प्रवण सेवा, भगवंताचं नामस्मरण रामकृष्ण हरी याच्या माध्यमातून झालेला पुण्याचा संचय आईंच्या खाती जमा व्हावा. त्या स्वतः त्या काळामध्ये शाकाहारी होत्या, त्या काळामध्ये त्या 7वी फायनल शिकलेल्या होत्या. ज्ञानाचं बीज त्यांच्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये होत आहे आणि त्याने जे सुसंस्कार त्यांच्या लेकरांवर घडवलेला आहे, त्यामुळेच त्यांचा नातू आज
भारताच्या डिफेन्स केन ऑफिसर म्हणून काम करतोय. एक नातो पॅरिसला आहे. म्हणजे हे जे झालंय ते आईंकडनंच आलेलं आहे. आईंचंच हे पुण्याचा संचय आहे. आईनंच या आपल्याकडं हे रक्तानं पुढं आलेलं आहे. असंच हे पुढे पिढ्या भगवंताचं नामस्मरण घराण्याकडे होत राहो. ह्या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी महामंत्र दिला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, शोधून काढिले ते हे हरीचे नाम. काय नाम आहे? राम कृष्ण हरी. या राम कृष्ण हरीच्या नाम मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की हा भवसागर तरुण जाण्यासाठी दुसरा आपल्याला काहीही करण्याची गरज नाही. फक्त राम कृष्ण हरी मुखामध्ये आपले राहावं होते. बाबांचा जन्म जुलैमध्ये झालेला आहे आणि ह्या जुलैमध्ये बाबांना 99 वर्ष पूर्ण. 18 एप्रिल ते 23 एप्रिल ह्या कालावधीमध्ये बाबांचं जन्मशताब्दी पूर्व तयारीसाठी कीर्तन सेवा सप्ताह ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी बाबांचं चरित्रही ऐकण्यात आपल्याला सुसंधी मिळणार आहे. सकाळी कीर्तन असणार आहे, संध्याकाळी कीर्तन. 5 दिवसाचा भरगतचा असा कार्यक्रम होणार आहे. कारण बाबांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे वारकरी संप्रदायाचं जे ज्ञान आहे, हे ज्ञानाचं भांडार. विठ्ठल हा आमचा देव आहे आणि ज्ञानोबा तुकाराम तुकोबा हे आमचे संत आहेत. त्यांनी आम्हाला हे बोट धरून आम्हाला हा मार्ग दाखवला आणि जे वाट दाखवून दिलेली आहे त्या वाटेनं आपण जर चालत राहिलो, जात राहिलो तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा गुंता पडणार नाही, येणार नाही. याबद्दल आपल्या मनामध्ये निशंक होऊन भगवंताची पूजा करावी, अर्चा करावी, भगवंताचं नामस्मरण करावं.